कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा सुरू आहे। शरद पवार बोलतायत, थेट जाऊयात। आणि कुटुंबावर हल्ला करण्याच्या बद्दलची त्यांनी त्या ठिकाणी मांडली। मला काही माहित नव्हतं। अजित पवार उत्तम काम करतात, उत्तम प्रशासक आहेत, कष्ट करणारा तरुणीचा प्रतिनिधी आहे आणि त्याचा विमान महाराष्ट्राचा तरुणांना आहे। तो थोडा आक्रमक आहे आणि विरोधकांच्या चुकीच्या भूमिकेवर आक्रमकपणानं मतं मांडतो। त्या संबंधी काही विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला नाही, पण पवारांच्या त्यांच्या कुटुंबातल्या लोकांच्याकडून आता हल्ला व्हायला लागलाय आणि त्यांचे अधिकार काढून पक्षाचा ताबा घ्यायला ते निघाले। हे विधान त्यांनी त्या ठिकाणी केलं। हा पक्ष कुणाचा एकट्या दुसऱ्याचा नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या देशाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांनी कष्टानं उभं केलेला हा पक्ष आहे आणि त्याचा अधिकार, त्याची नीती ठरवण्याची भूमिका, या पक्षाच्यासाठी विचाराच्यासाठी पर्यंतची कष्ट आणि किंमत ही देण्याची लहान करतील जी भूमिका त्यांच्या हातामध्ये आहे, तिथं कोणी एकटा दुखता अशा प्रकारचं काम करत असतो। मोदी साहेबांनी त्याची चिंता करण्याचं कारण नाही। आता राहिलं काम माझ्या कुटुंबाची त्याचा काळजी वाटत। कुटुंबामध्ये संस्कार असतात आणि तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे की मला संस्कार जे झाले ते माझ्या मातेकडे झाले आणि माझी आई ही कोल्हापूरची आणि कोल्हापूरची माता, कोल्हापूरची कन्या ही घर चालवण्याच्यासाठी, संस्कार देण्याच्यासाठी तिचा हात कोणी धरत असतो। हा इतिहास आहे। या कोल्हापुरामध्ये राजांनी साम्राज्य जतन करण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली आणि या राज्याला दिशा देण्याच्या बद्दलची खबरदारी ज्यांनी घेतली, शाहू राजांच्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याची भूमिका घेण्याच्यासाठी राज्य चालवायचं असतं, हा आदर्श ज्यांनी चालवला त्या संस्कारात वाढलेल्या कुटुंबियांच्याकडून पुढच्या पिढीला सुद्धा समाजाच्या व्यापक हिताची जपणूक करण्याचे संस्कार होतात। पंचगंगेचं पाणी कुणी प्यायला असेल आणि या मातीमध्ये कुणी वाढलं असेल तर त्यांच्याकडून चुकीचं मार्गदर्शन कदापि होणार नाही। ते या ठिकाणी झालेच नाही आणि त्यामुळं मोदी साहेबांनी त्या संबंधीची चिंता करण्याचं कारण आहे। अनेक गोष्टी सांगता येतील त्यांच्याबद्दल। खरं म्हणजे तो माझा नंबर कसा लागला माझ्या काही लक्षात नाही, कारण की देशात कुठेही गेले तर त्यांचा पहिला मुद्दा असतो गांधी परिवारावर हल्ला। ते सांगतात या परिवाराने देशाचं नुकसान केलं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्यातली 13 वर्ष त्यांनी तुरुंगात घालवली त्या जवाहरलाल नेहरूंचा गांधी परिवार। स्वातंत्र्याच्या संघर्षाच्या काळामध्ये त्यांच्या कन्या इंदिरा गांधी या सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगामध्ये